कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकानदार चालक मालक संघटनेच्या वतीने दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी कर्जत तहसील कार्यालयात ई-पॉज मशीन मधील तांत्रिक अडचणी, सर्व्हर व नेटवर्क समस्यामुळे ई-पॉज मशीन शासनाकडे तात्पुरत्या स्वरूपात जमा करणे, आंदोलनाबाबत तसेच ई-पॉज मशीनमुळे ग्राहक व रेशनधारक यांस होत असलेल्या त्रासाबद्दल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकान चालक मालक संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, सदस्य यांसह तालुक्यातील रेशनिंग धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात विविध समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता विनंती करण्यात आली। गेल्या 12 ते 15 दिवसांपासून सर्व्हर समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली असून ई-पॉज मशीनला रेंज येत नाही। नेटवर्कमध्ये अनेक अडचणी येत असल्याने धान्य वाटप पूर्णतः बंद पडलेले आहे। ग्राहक धान्यासाठी दररोज दुकानामध्ये हेलपाटे मारत आहेत, त्यामुळे ग्राहक व दुकानदार यांच्यात वादावादीचे प्रसंग घडत आहेत। नेटवर्क व्यवस्थित नसल्याने पॉज मशीन बंद आहेत। ग्राहकांना धान्य वितरण वेळेत करणे दुकानदारांना शक्य होत नाही। सर्व्हर समस्या त्वरित दूर करण्यात यावी। सर्व्हर व नेटवर्क समस्येमुळे जुलै 2024 चे धान्य वाटप अनेक दुकानदारांचे 50% पेक्षा जास्त ग्राहकांना वाटपाचे राहिलेले आहे। जुलै व ऑगस्ट 2024 चे धान्य वाटप एकाच पावतीवर म्हणजेच एकच अंगठा घेऊन पावती निघावी। धान्य, आनंदाचा शिदा इत्यादी वस्तूंसाठी एकच पावती निघेल। गोडाऊन मधून व थेट वाहतुकीद्वारे दुकानदारांना येणारी धान्याची पोती ही फाटकी येतात, त्यामुळे वाहतुकीच्या वाहनामध्ये फाटक्या पोत्यातून मोठ्या प्रमाणात धान्य सांडते। तसेच वाहनातून दुकानात वाहतूक करताना रस्त्यावर व दुकानात मोठ्या प्रमाणात धान्य सांडते, तरी अशी फाटकी पोती जागेवरूनच शिवून मिळावीत। सध्या शासनाने प्रत्येक रेशन कार्ड धारकाची ई-केवायसी नोंदणी करण्याचे काम दुकानदारांना सांगण्यात आले आहे। प्रत्येक दुकानदारास ई-केवायसी साठी प्रति व्यक्तीस ₹50 फक्त याप्रमाणे मोबदला मिळावा। नागरी सुविधाचा केंद्रामध्ये याच कामांसाठी प्रति व्यक्ती 100 ते 150 रुपये घेतले जातात। राज्य संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार सर्व व्यवस्था सुरळीत होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील रेशन दुकानदार ई-पॉज मशीन तात्पुरत्या स्वरूपात शासनाकडे जमा करतील। सर्व्हर नेटवर्क समस्या दूर झाल्यानंतर सदरच्या ई-पॉज मशीन आम्ही परत घेऊन जाणार आहोत। तसेच ग्राहकांना धान्य वाटप करणार आहोत। दुकानदारांच्या वरील मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हा दुकानदारांना योग्य न्याय मिळावा। आपल्या मार्फत शासनाकडे सदर निवेदन पोहोचवून आमच्या असलेल्या मागण्यांची व समस्यांची योग्य ती दखल घेऊन यातून ग्राहक व दुकानदार यांच्यात होत असलेले वाद यावर आपल्या परीने योग्य असा तोडगा काढावा, अशी मागणी कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष मनोहर सीताराम पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद कारले, रत्नाकर बडेकर, सचिव सतीश हडप यांच्या पत्राद्वारे करण्यात आली आहे। पाटील साहेब, काय विषय आज जो रेस्टिंग धारक जे आहेत आज कर्जत तहसील कार्यालयामध्ये आज आलेले आहेत, तर त्याचा काय विषय आहे नेमका, त्याचा सविस्तर माहिती आपल्याकडून कळू शकते का? विषय असा आहे की गेले 2 महिने जुलै आणि ऑगस्टला सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे दुकानदारांना आणि कार्डधारकांना त्याचा खूप त्रास होत आहे। त्या त्रासामुळे दुकानदार आणि कार्डधारकांमध्ये संघर्ष होण्याची वेळ आहे। आता मीडियाच्याद्वारे किंवा व्हॉट्सअपसुद्धा लोक बघतात, सगळी परिस्थिती माहिती असून सुद्धा दुकानदारांना खूप संघर्ष करावा लागतो। आणि आज जिल्ह्याचा आपला निर्णय झालेला आहे ना, जिल्ह्याचा निर्णय झाला, काम बंद, मशीन जमा करावेत असा जिल्ह्याचा निर्णय झालेला, जिल्हा संघटनेचा। तर आम्ही कर्जत तालुक्याच्या सर्व दुकानदारांनी असा निर्णय घेतला आहे, मशीन जमा न करता आम्ही काम बंद आंदोलनाला सहकार्य करू, अशी सर्व दुकानदारांच्या वतीने आम्ही आज तो निर्णय घेतलेला आहे। आणि याच्यासाठी दुकानदार आणि आमचे कार्डधारक यांच्या समन्वय राहावा म्हणून ही आजची आम्ही सभा बोलवली आहे। त्या सभेत जास्तीत जास्त निर्णय झालेला लोकांपर्यंत, कार्डधारकांपर्यंत पोहोचावा ही आमची सर्व कर्जत तालुका दुकानदार संघटनेची आणि दुकानदारांची अपेक्षा आहे। त्याच्यासाठी या 2 महिने जो संघर्ष चालू आहे सर्व्हरचा, त्यामध्ये आम्हाला ऑफिसकडून पण सहकार्य होत आहे, पण अडचणी, या तांत्रिक अडचणी असल्यामुळे ऑफिस पण काय त्याच्यावरती आम्हाला ठोस निर्णय देऊ शकत नाही ना। आम्ही पण कार्डधारकाला तसं हे करून प्रेमाने सांगून पण काही लोक त्यामध्ये अडचणी निर्माण करतात। कार्डधारक ज्याला गरज आहे ते चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, पण ज्यांना गरज नाही त्यांना त्या अडचणी दुकानदारांचाच दोष काढायचे, ते नेहमी पॉझिटिव्ह नसून निगेटिव्ह लोकांना मार्गदर्शन करतात। आज कर्जत तहसील करून
आम्हाला साहेबांनी सुद्धा मागच्या वेळेला आम्ही निवेदन दिले त्यावेळेला सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं. ऑफलाईनचा पण आम्हाला मार्ग दाखवला, पण ऑफलाईन करताना सुद्धा पुढे अडचण नको म्हणून आम्ही दुकानदारांनी असा निर्णय घेतला की काम बंद आंदोलन करून पुढे आम्ही सगळ्या मशीन चालू झाल्यानंतर कार्डधारकांची कशी अडचण नाही होणार याच्यासाठी धान्य आमच्याकडे 2 महिन्याचा येऊन पडला आहे, पण सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे आम्ही काही करू शकत नाही. त्याच्यामुळं लवकरात लवकर शासनाने याच्याकडे लक्ष घालून सर्व्हर कसा कार्यरत होईल आणि दुकानदारांची जी सर्व्हरमुळे अडचण होते ती सुद्धा आम्ही दूर करू. रास्त भाव दुकानदार कर्जत संघटनेच्या वतीने आम्ही तहसील ऑफिस माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे का आज आमचा महाराष्ट्र रास्त भाव धान्य दुकानदार संघटना आणि रायगड जिल्हा कर्जत तालुका आज संप पुकारणार आहे. त्या संपाचं कारण असं आहे की 2 महिने झाले सर्व्हर डाऊन आहे. त्याच्यामुळे दुकानदार आणि गिराईक यांच्यात संघर्ष निर्माण झालेला आहे. ई पॉस जी मशीन शासनाने दिलेली आहे ती पूर्णपणे खराब असल्याकारणाने गिराईक येतं कधी थंब होत नाही, परत जातं, सर्व्हर डाऊन असतं, 2-2, 4-4, 5-5, 6-6 वेळा गिराईक फेऱ्या मारतं. त्याच्यामुळे त्यांना जो त्रास होतो तोच दुकानदारांना त्रास होतो. त्याच्यामुळे दोन्ही दुकानदार आणि गिराईक यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हायची वेळ आलेली आहे. त्यामुळे शासनाला आमची एक विनंती आहे का जो सर्व्हरचा विषय आहे आणि ज्या मशीन संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर त्या काही व्यवस्थित पूर्ण कराव्यात, हेच आमच्या या संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. ठीक आहे का शासन ऑनलाईन प्रणाली योग्यतेने म्हणजे वापरण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याच्यात तांत्रिक अडचणी खूप आहेत. त्याच्यामुळे जे रास्त भाव दुकानदार संघटना जी आहे त्या संघटनेच्या अनुषंगाने आम्ही सर्व दुकानदारांच्या वतीनं आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे का ह्या ज्या सर्व्हरचा जो विषय आहे तो लवकरात लवकर पूर्ण करावा. आणि आम्ही एक आज जिल्हा संघटनेच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे का ह्या मशीनच ऑलरेडी का या शासनाला जमा कराव्या. ज्यावेळेस तुमचा सर्व्हर चालू होईल त्यावेळेस ते आम्हाला द्याव्या. आणि जे काही आता गणपतीचे सण आलेले आहेत त्याच्यामुळे कार्डधारकाला वंचित न ठेवता तो कसं त्याच्यावरती इलाज निघेल हेच शासनाने बघून आम्हाला त्वरित त्याचा मार्ग काढावा हीच आमची इच्छा आहे. आणि ह्याच पद्धतीने आम्ही ते निवेदन त्यांना दिलेलं आहे. धान्य दुकान आहे, काही नागरिकांच्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा तक्रारी आहेत की आम्हाला धान्य दिलं नाही, त्याबद्दल आपण काय सांगाल? धान्य हाच विषय महत्त्वाचा आहे का धान्य दिलं जात नाही म्हणजे का सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे त्यामुळे ते कार्डधारकाला आम्हाला ऑफलाईन द्यायची ही काही शासनाने परवानगी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे जो आम्ही तोच सांगतो का गिराईक आणि दुकानदार यांच्यात हाच संघर्ष निर्माण होतोय का जे सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे त्याच्यामुळे काही त्रुटी निर्माण आहेत त्या मशीनमध्ये, त्यामुळे दुकानदार काही करू शकत नाही. शासनाने आम्हाला काही ऑफलाईन हा विषय दिलेला नाही. मागे कसं होतं याच्या अगोदर ऑनलाईन नव्हतं त्यावेळेस ऑफलाईन पद्धतीचं होतं, त्यामुळे सहज गिराईक कधी याचं रात्रंदिवस ते घेऊन जायचं. पण ऑनलाईन प्रणाली आल्यामुळे या खूप मोठे संघर्ष हा गिराईक आणि दुकानदार यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश जाधव, कर्जत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.